आणि क्लायमेट एवढं भारी आहे आणि छत्री उडून मॅगी कशी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आम्ही प्लॅन बनवलाय मस्त लोणावळ्याला जायचा. आणि पावसाळ्यात लोणावळ्याला गेलंच पाहिजे आणि तिथे बघितलं पाहिजे काय काय मस्त मस्त पाऊस कुठे कुठे कसा कसा पडतोय. वातावरण तर इकडे सुंदर झालंय, अतिशय सुंदर झालेलं आहे. जाऊन बघूया. कोण म्हणलं पाऊस पडत नाही? घराच्या बाहेर पडा, सगळं दिसेल. बघण्यासाठी फक्त घराच्या बाहेर पडण्याची गरज आहे. आणि आपण आता लोणावळ्यात एक्सप्रेस वे वरतून खाली उतरलोय मस्तपैकी. वातावरण तर येताना भरपूर पाऊस लागला आम्हाला, पण इथे लोणावळ्यात थोडा कमी पाऊस आहे आणि ते चांगलं आहे. म्हणजे आपल्याला फोटोज घेण्यासाठी आणि फिरण्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे की कमी आहे थोडा पाऊस. आणि जसं आपण खाली उतरतो तसं लगेच तुम्ही बघू शकता मगनलाल आमच्या स्वागतासाठी. मगनलाल चिक्की मॅप्रो गार्डनच्या इथे तुम्ही बघू शकता मस्त असं फूड कोर्ट झालेलं आहे. हे आधी नव्हतं, मागच्या वर्षी नव्हतं हे, आता यावेळेस झालेलं आहे मस्त फूड कोर्ट मॅप. आणि लोणावळ्यात आला आणि ट्रॅफिक नाही लागली तर काय मजा आहे मग. आणि चिक्की तर सगळीकडे फेमस आहे. मगनलाल चिक्की, चिक्की खाओ खुद जान जाओ. पावसाळा चालू झाला म्हटलं की सगळे लोणावळ्याला पडतात. इथे जबरदस्त अशी ट्रॅफिक. लोणावळ्याला येऊन आता 6 तास लोटले तरी ट्रॅफिकच ट्रॅफिक. जिकडे बघावं तिकडे गाडी पॅक. तुम्ही पण येणार असाल तर जपून या आणि ट्रॅफिकचा आनंद लुटा. वा 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 वा, एक नंबर मस्त लोणावळा लेकच्या इथे. किती तासानंतर? 7-8 तासाच्या प्रतीक्षेनंतर आपण फायनली लोणावळा लेकच्या इथे आलोय. तुम्ही समोरचं वातावरण बघू शकता, काय सुंदर नजारा आहे. हा 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 हा, एक नंबर. वा, 100 तासाचा वेट संपल्याच्या नंतरचा नजारा. मस्त सुंदर असं दृश्य, त्याची सुंदरता तुम्ही बघू शकता. वा, काय वातावरण झालं मस्त. प्रसन्न मन, प्रसन्न प्रसन्न होतं. आरामदायक वातावरण, रिफ्रेशिंग असं वातावरण. फायनली आपण एका ठिकाणी थांबलोय. इथे धबधब्याचा पॉइंट आहे, त्याच्या इथे थांबलोय. मस्त काहीतरी नाश्ता करू. तो वॉटरफॉल बघू, काहीतरी खाऊ, नाश्ता करू. ट्रॅफिक बघू शकता इकडे तुम्ही, जबरदस्त अशी ट्रॅफिक. कशी आहे मॅगी, कशी आहे? टेस्ट चांगली आहे का? ट्रॅफिक कशी झाली खतरनाक. लोणावळा लेकचा वॉटरफॉल बघायला. मॅगी तर एकदम जबरदस्त होती, मजा आली खाऊन. भूक लागलेली एक तर. आणि तुम्ही बघू शकता लोक मस्त एन्जॉय करताय. आणि क्लायमेट एवढं भारी आहे आणि आमची छत्री उडून चालली अक्षरशः. छत्री बघू शकता उडून चालली. अमृता पण उडून चालली छत्री सोबत. तिच्या मागे तो वॉटरफॉल बघू शकताय मस्त. फोटो घेऊ? नाही. हे आपण आता भुशी डॅमच्या इथे आलोय आणि भुशी डॅमच्या इथे तुम्ही बघू शकताय भुशी डॅमची पार्किंग. भुशी डॅम पेक्षा तो मागचा जो वॉटरफॉल होता तिथे भिजण्यासाठी खूप मजा होती. भारी होता का तो? हो, चांगलं होतं. भुशी डॅमला काय सेफ असल्यामुळे लोक जास्त जातात. तरी पण तिथं काय ना काय इन्सिडेंट होत राहतो. आता मागच्या वेळेस नाही का खतरनाक झाला होता ना इन्सिडेंट, तो पाणी सोडलेला अचानक. पण ते इथे नव्हतं, त्या पुढे पाठीमागे होतं. तेच. जरी तुम्ही आले इथे भुशी डॅमला तरी काळजी घ्या. आपण मागच्या वेळेस आलो त्यावेळेस भारी झालो होतो का. फुल पाण्यातून जायची वेळ आली होती आम्हाला.
पाण्याच्या मधून रस्ता काढत काढत पाय सगळे ओले झाले, शूज बीज. की आपल्याला हा जो तुम्ही पाण्याचा रस्ता म्हणताय, इथून आपल्याला पाण्यातून क्रॉस करून यायला लागतं तिकडनं यायचं असेल तर, बुशी डॅमला यायचं असेल तर. माझे शूज तर अमृताचे आणि माझे शूज तर पूर्ण ओले झालेत. आपल्याला इकडनं यायला लागतं दोघांना पण. जबरदस्त गर्दीमुळे आता आपण निघूया इथून. बघू शकता मागे वातावरण काय झालंय जबरदस्त. आणि ही गर्दी बघूनच आता आम्ही जातो खाली आणि वरती जाऊया आपण टायगर पॉइंटला आणि लायन्स पॉइंटला जाऊ. फॉग किती झालंय बघा, काय सुंदर झालंय. इथे समोर गाडी आहे माझ्या, इथे समोर 100 मीटरच्या पण आत तरी दिसत नाही. 50 मीटरवरची पण गाडी दिसत नाही. मस्त पाऊस नाही आणि फॉग जेव्हा येतो ना त्यावेळेस भारी वाटतं. क्लायमेट एकदम ब्युटिफुल, ऑसम. फॉग एकदम पूर्ण टेकलेला आहे. माझ्या मते आपण समोरचा sunset माणूस point पण ला दिसत चाललोय. नाही, एकदम वरती असल्यामुळे हाईटला आहे ना हे जास्त. सनसेट पॉइंटला जाऊन सन दिसणार नाही. पहिले आपण आलो टायगर पॉइंटला आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, फक्त धुकं. छत्रीच्या बरोबर मी पण उडायचो वर. खतरनाक. टायगर पॉइंटला जिकडे तिकडे बघावं तिकडे धुकं दिसतंय. आणि छत्रीसोबत मी पण उडतो. कसं आहे खतरनाक, जबरदस्त. आता इथे मस्त खाऊ काहीतरी आणि निघू. पलीकडे इथून मला आता अमृताच्या पलीकडे काहीच दिसत नाही. एवढं जबरदस्त क्लायमेट झाले. पाऊस नाही आहे तसा एवढा, पाऊस तर नाहीच आहे. जबरदस्त झालंय. पाऊस पडतो का अचानक? छत्री एवढंच पडलं. ढग फक्त माझ्यावरच बरसतं. ही छत्रीची हालत बघू शकता तुम्ही. ही बघा ही छत्री, पावसाने काय हालत झाली छत्रीची. तुटली. पूर्ण गेली. जबरदस्त. ही बघा आता. उडून जाशील बरं का तू. जिंकले. उडून नको जाऊ. छत्री डायरेक्ट माझ्या आवडीची छत्री आहे आहे. एवढी. हा काय मग फक्त पेमेंट. काय घेतलं बघू. कप आणि बशी चहा पिण्यासाठी. घर पकड. दे. कितना हुआ. क्लायमेट काय सुंदर झालंय गाईस. रात्री पण असं वाटतच नाही हो. आता रात्रीचे जवळजवळ 7:45 वाजलेत
तरी एकदम जबरदस्त धुका आणि त्या गोष्टी आहेत सगळ्या. फायनली वरती फिरून फिरून मस्त सिनरी बघून जे महत्वाचं काम आहे ते आता चालू झालेलं आहे, होणार आहे. म्हणजे जेवायला आलोय आपण लोणावळ्यातल्या मस्त फेमस अशा हॉटेलमध्ये, ज्याचं नाव आहे रानवारा हॉटेल. आणि इथे तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता. मस्त म्हशीचे डोकं, वाघाचे डोके, फुल राजवाडा टाईप वाईब्स आहेत. फुल तलवारी वगैरे लटकताय तिथे. झुंबर बघू शकता, जबरदस्त असं झुंबर आहे. आणि फुल ॲम्बियन्स एकदम वाडा टाईप. चपला वगैरे सगळं बाहेर काढायला लावतात. फक्त आता टेस्ट कशी आहे ते बघावं लागेल. इकडे वाघ बघू शकता, डरकाळी देतोय वाघ. A few moments later. फायनली घरी आलो, मस्त आता फ्रेश झालो. आता 11:30 वाजत आले आणि फायनली आपण आता पोहोचलोय घरी. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.